आता ऑटो रिक्षांचं प्रमाण सोलापुरात वाढलं असल्यामुळे आता परमिटही बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहनधारकांनो महत्त्वाची कागदपत्र आपल्या जवळ बाळगा, अन्यथा वाहतूक पोलीस तुमच्यावर कारवाई करतील। सोलापूर शहराचा विस्तार, वाढलेली लोकसंख्या, रस्ते आणि प्रवाशांची संख्या तुलनेत ऑटो रिक्षा असायला हव्यात, पण सध्या सोलापूर शहरात 13,000हून जास्त रिक्षा आहेत। दरवर्षी 1,000पर्यंत रिक्षा वाढतात, त्यामुळे बहुतेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि वाहनधारकांचा वेळ वाया जातो। या पार्श्वभूमीवर 2017 मध्ये खुले झालेल्या ऑटो रिक्षांचं परमिट बंद होणार आहे। नवीन ऑटो रिक्षा घेतल्यानंतर प्रत्येक 2 वर्षांनी फिटनेस आणि योग्य चाचणी करून घेणं बंधनकारक आहे। 8 वर्षांनंतर प्रत्येक वर्षी योग्यता चाचणी बंधन आहे, पण सध्या अनेक अनफिट रिक्षा शहरातून धावत असल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते। दरम्यान 26 नोव्हेंबर 1997 रोजी अधिसूचना काढून नागपूर, सोलापूर, मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधली वाढणारी ऑटो रिक्षांची संख्या मर्यादित केली होती। 2017 मध्ये परमिट खुले आणि अमर्याद ऑटो रिक्षा वाढल्यात, त्यावर पुन्हा निर्बंध घालणं जरुरी असल्याचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठवलेला आहे।